नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझर ॲप डाउनलोड करा. काँग्रेसच्या बाबतीमध्ये किंवा विशेषतः काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या बाबतीमध्ये अशी काही विचित्र परिस्थिती किंवा अशा काही घटना घडतात की त्यांना दुसऱ्यांनी टीका करायची गरजच नाही. स्वतःहून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड ते कसे मारून घेतात बघा. आत्ताची गोष्ट आहे, हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचं सरकार आहे आणि त्या सरकारने एक अध्यादेश असा काढलेला आहे की ह्या राज्यामधली जी हिंदू मंदिरं आहेत, हिंदू मंदिरं लक्षात घ्या असा शब्द आहे त्या सर्क्युलरमध्ये, त्यांनी त्यांच्याकडचा जो काही निधी आहे तो मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहे त्याच्या योजनेसाठी त्यांनी तो दान करावा. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांची एक तथाकथित फुकटामफकटी वाटपाची लोककल्याणकारी योजना आहे हिमाचलची, त्याच्यासाठी निधी कमी पडत आहे कारण की त्यांना कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाहीत. हे सगळं प्रकरण मागच्या वेळेस समोर आलेलं होतं. आता मार्च एंडे आणि ते सगळं हातातोंडाशी सगळं आलेलं आहे प्रकरण, गळ्याशी आलेलं आहे प्रकरण. आणि आता हे काय सांगतायत की तिथली जी हिंदू मंदिरं आहेत त्यांच्याकडे जमा झालेले जे काही दानाचे पैसे असतील ते त्यांनी देणगीच्या स्वरूपात त्यांच्याकडे आलेले पैसे या मुख्यमंत्री निधीला द्यावेत. आता सारवासारव अशी चालू आहे की मग त्यांना तसं सांगितलंय, त्यांना आव्हान केलेलं आहे, हे जनतेचं कार्य सगळं बरोबर आहे. या मंदिरांनी पैसे की द्यावे की नाही त्याच्यामध्ये त्यांनी द्यावेत, आपण हे पण गृहीत धरू. अडचण अशी आहे, आक्षेप सगळ्यात मोठा असा आहे, म्हणून मी म्हणलं की काँग्रेसवाले आपल्या पायावरती कुऱ्हाड पाडून घ्यायला इतके उत्सुक का आहेत. तुम्हाला हे आव्हान हिमाचल प्रदेशमधल्या मशिदींसाठी का नाही करता आलं? तुम्ही का नाही हेच आव्हान अशाच पद्धतीने वक्फ बोर्डला केलं की तुमच्याकडे जमा असलेला देणगीने मिळालेला जो काही निधी असेल तो तुम्ही सरकारी या अमुक तमुक योजनेसाठी द्या. हिमाचल प्रदेशमध्ये जे चर्च आहे त्या चर्चचा जमा झालेला निधी तुम्ही या तुमच्या म्हणण्यासाठी जे सत्कार्य आहे, मुख्यमंत्र्याची जी योजना आहे त्यासाठी द्या. असं का नाही सांगितलं? या प्रदेशामध्ये जमा झालेल्या गुरुद्वारामधला जो निधी आहे त्या सचखंड समितीला तुम्ही असं का नाही आवाहन केलं? तुम्हाला वारंवार हिंदूच का दिसतात? म्हणजे आता जी टीका होती त्याचं कारण हे आहे. तुम्ही लक्षात घ्या की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इतकं मोठं महाकुंभचा प्रचंड मोठा कार्यक्रम झाला. 70 कोटीच्या जवळपास लोकांनी तिथे भेटी दिल्या, भक्तांनी. प्रचंड प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी गोळा झाला. आजूबाजूच्या मंदिरांमध्ये भाविकांनी ज्या पद्धतीने काय म्हणतील भेटी दिल्या त्याच्यामुळे तिथे देणग्या गोळा झाल्या. जिथं तुम्ही त्यांच्या नावानं बोंबा मारत होते, सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया सारखे घाणेरडे शब्द वापरणाऱ्या DMKच्या बरोबर मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेले होते. आत्ता महाकुंभवरती सुद्धा तुमच्या नेत्यांनी टीका केली. त्या महाकुंभमध्ये स्नान केल्यामुळे तुम्ही DK शिवकुमार तुमच्याच उपमुख्यमंत्र्यांवरती तुम्ही टीका केली, त्यांच्यावरती रोष तयार झाला, त्याच्यावरती तुम्ही काय म्हणतील त्याला कारवाई करता का नाही करू असं सांगितलं. आणि त्याच मंदिरांमध्ये की ज्या हिंदूंना तुम्ही शिव्या घालता त्यांच्याच मंदिराकडे तुम्ही आता भीक मागत कटोरे घेऊन उभे राहिलेले आहात सरकार म्हणून. ह्या सगळ्या मंदिरांवरती सरकारी नियंत्रण ही गोष्ट बरोबर आहे. इथे का आहे हा मूळ प्रश्न आहे. कशासाठी फक्त हिंदूंची मंदिरं ही सरकारी नियंत्रणामध्ये आहे? संपूर्ण इस्लामच्या जी सगळी श्रद्धेची केंद्र आहेत, आस्थेची केंद्र आहेत, त्यांच्या नियंत्रणासाठी वक्फ बोर्ड आहे. चर्चसाठी त्यांची एक ते समिती आहे. त्याच्यानंतर शिखांसाठी सचखंड गुरुद्वारा समिती आहे. बाकीच्या सगळ्या ज्यांच्या आस्थेचे जे सगळे स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, श्रद्धेचे विषय आहेत, त्याच्या नियंत्रणासाठी त्या धर्मियांच्या, त्या धर्माच्या अनुयायांच्या, त्यांच्या शिष्यांच्या हाताखाली ती सगळी यंत्रणा आहे, नियंत्रणाखाली. मग फक्त असं कशामुळे आहे की फक्त हिंदूंवरती मात्र सरकारी कुऱ्हाड आहे? बरं, ते कमी पडलं म्हणून की काय तुम्ही शिव्या घालणार, त्यांच्या नावावर नियंत्रण आणणार? आणि आता जेव्हा तुमच्या ह्या सगळ्या ज्या भीक माग्या योजना आहेत ना, सगळ्या आम्ही ज्या वारंवार जिथे होते टीका करतो, सरकार कुठले आहे तो परत सांगतो मी. फुकटम फाकटी पैसे वाटणारे किंवा असे कल्याणकारी किंवा रेवडी कल्चर ज्याच्यावरती स्वतः पंतप्रधान मोदींनीच टीका केली, भले ते प्रत्यक्ष भाजपच्या सरकारने का केलेलं असं ना, किंवा याच महाराष्ट्रामधले लाडकी बहीण योजनेसारखी फुकटम फाकटी दरिद्री भीकमागी योजना का असे ना,
या सगळ्या योजनांना जेव्हा पैसे कमी पडतात तेव्हा तुम्हाला कोणापुढे हात पसरावे लागतात? तर ज्या हिंदूंवरती टीका केली त्यांच्या मंदिरांसमोर. कशामुळं? एक तर तुम्ही त्याचं काही भलं चिंतणार नाहीत, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती टीका करणार, आणि तिसरी आता जेव्हा तुम्हाला काही कमी पडतं तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे झोळ्या पसरणार. काँग्रेसचं वरती आम्ही टीका करतो त्याचं कारण हे आहे. काँग्रेस ही आता 3 राज्यांमध्ये सरकार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या फुकटम फाकटी कल्याणकारी योजनांसाठी पैसे कमी पडत चाललेले आहेत. कारण की सरकारशाही नावाचा जो प्रचंड सगळा मोठा जो अवडंबर त्याचं करून ठेवलेला आहे, एवढा मोठा राक्षस आहे तो, हा सगळ्या नेहरूच्या समाजवादी भीकमाग्या आर्थिक नियोजनाच्या व्यवस्थेने तयार केलेला आहे. जे स्वतः बांडगुळ आहे. सरकार स्वतः 1 रुपया सुद्धा कमवत नाही. सरकार हे एकूण सगळ्या चालणाऱ्या व्यवस्थेवरचं बांडगुळ आहे. सगळी सरकारशाही सरकारचे नौकर हे सर्वसामान्य जनतेचे नौकर आहेत, पण ते वागतात मात्र मालकासारखे. त्यांची मुजोरी आणि माज हा सगळा नेहरूंच्या काळापासून वाढत चाललेला आहे. नेहरूंनी पोसलेले हे विषय, त्या विषयालाही विषारी फळं आता आलेली आहेत. ही सरकारशाही प्रचंड वाढून बसलेली आहे. त्या सरकारशाहीचे पगार द्यायला तुम्हाला पैसे नाहीत, पेन्शन द्यायला तुम्हाला पैसे नाहीत. फुकटम फाकटी यांचे लाड वाढवून ठेवलेले आहेत. आणि हे कमी पडलं म्हणून की काय, करदात्यांच्या जीवावरती तुमच्या योजना चालू आहेत की जेव्हा की सरकारशाही स्वतः कमी करायचं कुठलंच लक्षण नाही. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि ते सरकार जेव्हा निर्लज्जपणे मंदिरांकडून निधी मागते, आक्षेप तिथे आहे. 45 दिवस हा महाकुंभमेळा चालला, संक्रांतीपासून ते महाशिवरात्रीपर्यंत. एकही दिवस राहुल गांधीला तिकडे फिरका वाटलं नाही. ह्याच्यातला राजकारण सुद्धा एक वेळ बाजूला ठेवा. ज्या देशात तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही समाजकारणामध्ये सक्रिय आहात, राजकारण आपण नंतर आणू. तुमचं एक सरळ साधं जबाबदारी आहे, तुमची एका अर्थाने नैतिक जबाबदारी पण आहे की इतक्या मोठ्या लोकांची जी आस्था आहे तो विषय समजून घ्यावा, तिथं प्रत्यक्ष जावं, तिथं काय अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनं आपल्या पक्षाकडून पण काही प्रयत्न करावेत. आणि काहीच नाही जमलं तर किमान गपचूप तरी बसावं. तुम्ही शिव्या घालणार, तुम्ही टीका करणार आणि नंतर त्याच हिंदूंच्या आस्था विषय असलेले, त्याच हिंदूंच्या देणग्यांवरती तरलेले जे मंदिरं आहेत, त्याच हिंदूंच्या देणग्यामध्ये ज्या मंदिरांच्या दानपेटीमध्ये जमा झालेली रक्कम आहे त्याच्यावर तुमचा डोळा आहे. म्हणजे आम्ही ते नेहमी उदाहरण सांगतो सर, जे आयतखाऊ पोट्ट घरी बसलेले त्याचे फुकटचे लाड करण्यासाठी जे काम करणारं पोरग आहे, ज्याला तुम्ही शिव्या घालता, त्याची अक्कल काढता, त्याला नालायक म्हणता की जो प्रत्यक्ष काम करतो आहे, आणि त्या पोरानं मेहनतीनं कमवून आणलेल्या पगारावरती डल्ला मारायचा आणि त्या आयतखाऊ बसलेल्या पोराला पोसायचं, तशातला हा प्रकार आहे. राम मंदिराच्या बाबतीमध्ये 22 जानेवारीला मागच्या वर्षी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हा आमंत्रण असून सुद्धा हे गेले नाही. ऐश्वर्या बच्चन वहां नाचती आहे अशासारखे फालतू विधानं या राहुल गांधींनी केले की जेव्हा की बच्चन कुटुंबियांचे त्यांचे घरगुती संबंध होते. आणि खोटं तुम्ही बोलले, तुम्ही टीका केली, तुम्ही असं सांगितलं की आम्ही केव्हाही जाऊ, भाजपने सांगितलं म्हणून थोडी जाणार आहेत. 1 वर्ष उलटून गेलं. आज तागायत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा त्या राम मंदिरामध्ये गेलेले नाहीत. त्यांनी रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेतलेलं नाही, महाकुंभमध्ये गेलेले नाहीत. म्हणजे तुम्हाला हिंदूंच्या आस्था पायदळी तोडवायच्या आहेत. समाजकारण म्हणून पण आहेचे, पण राजकारण म्हणून सुद्धा तुमची ही जबाबदारी होती की ज्या देशामधल्या बहुतांश जनतेच्या, हिंदू जनतेच्या जो आस्थेचा विषय आहे त्याची किमान दखल घ्या, त्याची किमान कदर करा. ते तर तुम्ही केलंच नाही. आणि वर पुन्हा या हिंदूंच्या देवळांकडून, मंदिरांकडून त्यांच्या दानपेटीत जमा झालेल्या रकमेवरती तुमचा वाकडा डोळा आहे. हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे. उसंतवाणी. महाकुंभमेळा संपला सोहळा, राहुलना गेला स्नानासाठी. शर्टावरतुनी घालती जानवे, आस्थान जाणवे सनातनी. ढोंगाने करीती कधी प्रदर्शन, रामाचे दर्शन घेतले ना. वारंवार चाले हिंदू अपमान, सत्तेचा सोपान चढण्यासी. हिंदू मंदिरांनी द्यावे म्हणे दान, काँग्रेसी फरमान हिमाचली. मस्जिदनी चर्च यांनी कान द्यावे, कल्याण करावे जनतेचे. हिंदू विरोधात काँग्रेसींचा झेंडा, ढोंगी हा अजेंडा कांत म्हणे, ढोंगी हा अजेंडा कांत म्हणे.
हिंदू मंदिरांनी दान द्यावे असं अधिकृतरित्या शासकीय परिपत्रक काढणाऱ्यांनी त्यांचा बदमाशपणा हा आहे, यांचं ढोंग हे आहे की स्वतःला सेक्युलर म्हणून देतात, पण यांच्यामध्ये हिंमत नाही हेच पत्र वक्फच्या नावानं द्यायचं, हेच पत्र चर्चच्या नावानं द्यायचं. तुम्हाला फक्त हिंदूच दिसतात. ज्या हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे त्याची तुम्ही अवहेलना करता, त्यांची तो उपेक्षा करताच करता, वर पुन्हा त्यांना शिव्या घालता आणि त्यांच्याकडं जमा झालेल्या पैशावरती मात्र डोळा ठेवता. हा बदमाशपणा तर आहेच आहे, पण हे स्वतःच्या पायावर मारलेली कुऱ्हाड आहे. इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ती छोटी असो की मोठी असो, हिंदू तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.